मित्रांनो नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मी युगल रायलू नागपूरवरून बोलतो आहे आणि आजचा आपला विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला इंग्रजीमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे वर्तमान सरकारने घोषित केलेली नवीन शैक्षणिक धोरण. त्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणतात. एक्झॅक्टली न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरण याच्यावर बोलण्यापूर्वी मी थोडासा शिक्षणाच्या महत्त्वावर बोलू इच्छितो. अ, काय महत्त्व आहे? नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकाचे महान नेते, ज्यांनी रंगभेद तिथला संपवला, त्यांनी काय म्हटलं आहे? सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण अतिशय अतिशय शक्तिशाली हत्यार आहे. तुम्हाला समाजमध्ये परिवर्तन करून आणायचं असेल, इफ यू वॉन्ट टू ब्रिंग अ सोशल चेंज, एज्युकेशन इज द स्ट्रॉंगेस्ट टूल. नेल्सन मंडेला. रशियन क्रांतीचे जनक काय म्हणतात, लेनिन, व्लादिमीर इलिच लेनिन, की देशासाठी काही करायची इच्छा असेल तर शिका, शिका आणि शिका. दॅट्स ऑल. त्यांच्याकडे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी गेले होते रशियन क्रांती झाल्यानंतर आणि त्यांनी म्हटलं की कॉम्रेड लेनिन, आम्हाला खूप काय करायचं, काय करू? त्यांनी हे उत्तर दिलं की शिका, शिका आणि शिका. चांगले नागरिक व्हा आणि या. आणि आपले भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, तीन महान चिंतक, पण गोष्ट एकच की शिक्षणाला महत्त्व द्या. शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे आजच्या घडीत अन्न, निवारा, वस्त्र हे तीन पुरेसे नाहीये. चौथा एक महत्त्वाचा घटक असतो आपल्या आयुष्याचा, तो आहे शिक्षण. तुम्ही एखाद्या नागरिकाला शिक्षणापासून वंचित केला तर जणू तुम्ही त्याला नागरिकत्वापासून वंचित केला. त्याला क्वालिटी ऑफ लाईफ पासून वंचित केला. त्याला एक चांगला नागरिक होण्यापासून तुम्ही त्याला वंचित केला. शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हे जेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाचा डॉक्युमेंट वाचणार, द डॉक्युमेंट ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी, तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी आढळणार. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीच्या इतर कार्यासारखेच आपण असं म्हणू शकतो की या नवीन शैक्षणिक धोरणात आवाज मोठा आहे, खूप मोठा आहे, मोठे मोठे शब्द, मोठे मोठे वाक्य, हे करू ते करू, पण धोरणामधून माल गायब आहे. लोकांना काय हवं, या देशाच्या जनतेला काय पाहिजे, नवीन जनरेशनला काय हवं आहे, ते इथे नाही आहे. काय आहे मी सांगतो तुम्हाला. आजच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये येण्यापूर्वी एक नजर आपण टाकू. 1990 LPG ग्लोबलायझेशन जेव्हा सुरू झालं, वैश्वीकरणचे वारे व्हायला सुरू झाले, डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा आपले फायनान्स मिनिस्टर झाले, तेव्हा काही गोष्टी घडल्या. अप टू 1990 पर्यंत आपल्या देशात शिक्षण याला एक पवित्रता होती. हा पवित्र मानला गेला होता. एज्युकेशन वॉज सॅक्रोसॅन्ट. याला म्हणजे एक महत्वाची गोष्ट मानली गेली होती. आणि म्हणून 1989 पर्यंत शिक्षणाचा बाजारीकरण झाला नव्हतं. 1990 मध्ये त्यावेळेसचे पंतप्रधान नरसिम्हा राव त्यांनी ओपनिंग अप जेव्हा केलं, तेव्हा हा
बदल सुद्धा घडवून आणलं की तेव्हा एज्युकेशनला बाजारमध्ये आणलं, कमर्शियल केलं. त्या एज्युकेशन वॉज कमर्शियलाइज्ड, पहिला. दुसरा, तेव्हापासून ऑफकोर्स WTO, वर्ल्ड बँक, IMF यांच्या प्रेशरच्या खाली सरकारने शिक्षण क्षेत्रातून हळूहळू माघार घेणं सुरू केलं. पूर्णपणे घेतलं नव्हतं, आजही घेतलं नाहीये, पण माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि तिसरा जो खूप महत्वाचा बदल घडलं 1990 मध्ये आणि त्यानंतर, ते म्हणजे कॉर्पोरेट घराणे, हे जे मोठे बिझनेस घराणे आहेत, त्यांची एंट्री झाली शिक्षणाच्या क्षेत्रात. नागपूरमध्ये आहेत, मी नाव नाही घेणार आज, कारण त्या कॉलेजमध्ये शिकवणारे टीचर सुद्धा आज लेक्चर ऐकू शकत असतील. अशा मोठे घराणे शैक्षणिक क्षेत्रात शिरले आणि कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन कंप्लीट झाला. आता या 2020 कडे, आता जे नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालाय, घोषित झालाय, त्यामध्ये 3 महत्वाचे घटक तुम्हाला दिसतील. 3 important dimensions of new education policy. नंबर 1, खाजगीकरण. जास्ती खाजगीकरण, आणखीन खाजगीकरण. 1990 मध्ये खाजगीकरण सुरू केलं होतं. थोडंफार खाजगीकरण करा, काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स राहू द्या, पण आजच्या तुम्ही डॉक्युमेंट वाचणार, पहिला पानाच्या पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला एक गोष्ट जबरदस्त नजर येते की या सरकारला शिक्षणाचा खाजगीकरण करायचं आहे. कुठे? ज्या देशात 70% जनता गरिबीच्या रेषेच्या खाली जगते, $2 प्रति दिवस त्यांची आमदनी आहे, 140 रुपये ते रोजचे कमावतात. आणि सेनगुप्ता रिपोर्टनी तर म्हटलं की 20 रुपये आणि 40 रुपये कमावतात. अशा देशात जिथे 70% घोर गरीब कष्टाळू जनता गरिबीच्या रेषेच्या खाली आहे, तिथे आमचं वर्तमान सरकार म्हणतं की शिक्षण पूर्णपणे खाजगी करा. आणि कारण काय देतात? क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणून. तुम्ही सोशल मीडियामध्ये, फेसबुकमध्ये ते काही पोस्टर्स, फोटोज बघितले असेल की एक शिक्षिका झोपली आहे क्लासमध्ये, आणि हे मोदी भक्त वारंवार सगळ्यांना सांगू राहिले, जशा भारतातले प्रत्येक शिक्षक असेच आहेत, क्लासमध्ये शिरले की झोपतात. अरे, आमच्या लाखो शिक्षकांपैकी 1 किंवा 2 असे नालायक शिक्षक असतील, बिलकुल असतील, त्यांना पनिश पण करायला पाहिजे. पण हे शिक्षक भारतीय शिक्षणाचे चेहरे नाही आहेत, म्हणून त्यांच्या कारण देऊन हे खाजगीकरणाचे प्रयत्न करतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, ते कॉर्पोरेटायझेशन. त्यांचं म्हणणं आहे की मोठे कॉर्पोरेट स्कूल्स येऊ द्या, मोठे कॉर्पोरेट कॉलेजेस येऊ द्या, आणि एवढंच नव्हे तर आता ते कॉर्पोरेट युनिव्हर्सिटीज, विश्वविद्यालय, विद्यापीठे सुरू करण्याच्या इच्छा दाखवतात. त्या डॉक्युमेंट्समध्ये वारंवार लिहिलं आहे की प्रमोट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स इन द नेम ऑफ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. नाव क्वालिटीचं आहे, पण मागे जसं देवदासी प्रथामध्ये नाव देवदासी आहे, मागे घाणेरडापण आहे. तर हे लपून करतात. तो पहिला आहे आणखीन जास्ती खाजगीकरण, दुसरा आहे कॉर्पोरेटायझेशन, आणि तिसरा जो सर्वात जास्ती खतरनाक आहे मित्रांनो, तो आहे भगवाकरण. हे बोलत नाहीये, टोटल डॉक्युमेंट मध्ये कुठेही भगवा शब्द किंवा सॅफ्रन शब्द किंवा हिंदुत्व शब्द दिसणार नाही. इतके मूर्ख नाही आहेत हिटलरचे फॉलोअर्स आहेत. हिटलरने कधी म्हटलं होतं की मला डेमोक्रेसी संपवायची, लोकशाही संपवायची म्हणून, पण संपवलं ना त्यांनी. 100% संपवली होती जर्मनीमध्ये. अशाच यांना प्रगतिशीलता संपवायची आहे, आधुनिक विचार यांना संपवायचे आहे, समतेचे विचार यांना संपवायचे आहेत, आणि भगवाकरण आणायचे आहे. हे 3 डायमेन्शन्स याच्यात वारंवार दिसणार. आता आपण डायरेक्टली नवीन शैक्षणिक धोरणाकडे वळूया. जेव्हा तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण वाचणार,
काही गोष्टी खूप सिस्टमॅटिक आहे. बिलकुल आय अप्रिशिएट. कस्तुरी रंगन साहेब त्याचे अध्यक्ष होते म्हणून काही गोष्टी खूप सिस्टमॅटिक आहेत. त्यांनी सुरुवात केली आहे शालेय शिक्षणापासून. स्कूल एज्युकेशन. काय म्हणतात ते? मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, की यांच्या प्रत्येक कामात आवाज खूप असतो, पण माल कमी असतो. मॅटर, मटेरियल, तत्व खूप कमी असतात आणि जे असतात ते सॅफ्रन असतात, ते जे असतात ते भगवे असतात. म्हणून ते म्हणतात, की नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत बाल संगोपन हे पालक करतील. सरकार पालकांना सांगणार, की बाळांचे संगोपन कसे करायचे. आता हा हा हास्यास्पद नाहीये का? जणू कालपर्यंत पालक करत नव्हते. कोण करत होते? अरे 3 वर्षापर्यंत प्रत्येक काळात पालकांनीच बाळांच्या संगोपन, शिक्षण म्हणून आपण आईला पहिली शिक्षिका म्हणतोच ना. वडिलांना दुसरा शिक्षक आणि मग जेव्हा शाळेत जातो बाळ, तेव्हा तिसरा शिक्षक आपण म्हणतो. तर हे आणि 3 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत अंगणवाडी. खरं आहे. चांगली गोष्ट आहे. पण अंगणवाडीचं स्वरूप कसं राहणार? अंगणवाडीमध्ये शिकवणाऱ्या अंगणवाडी शिक्षकांचा स्टेटस काय राहणार? पर्मनंट जॉब देणार की नाही? त्यांचा पगार वगैरे कसं देणार? याच्या बाबतीत हे काहीही बोलायला तयार नाही. बिहारमध्ये अंगणवाडी सेविकांना 3,000 आणि 3,500 पगार मिळतो मित्रांनो. महाराष्ट्र बरं आहे, थोडंसं बरं आहे, म्हणजे चांगलं नाही. ₹6,000 पगार देतात. आत्ता काहीतरी वाढवणार आहेत. पण या महागाईच्या काळात ₹6,000 पगार. ती बाई काय खरेदी करणार, काय शिकवणार, काय करणार ते? आणि आमचे मित्र कन्हैया कुमार, त्याची आई, तिला पगार आहे ₹3,500. या डॉक्युमेंटमध्ये काहीही उल्लेख नाहीये. मग ते एक मोठी गोष्ट करतात. वाचून असं वाटतं की वाह! क्या बात है मोदी जी. क्या कमाल का आपने कन्सेप्ट दिया. काय म्हणतात, की आता जे शाळेत शिकवण होईल, टीचिंग जे होईल, ती चर्चा आधारित शिकवण होईल. खूप सुंदर वाक्य त्यांनी वापरलं आहे. तुम्हाला इंग्लिशच्या ते मी वाक्य सांगतो तुम्हाला. त्यांनी म्हटलं आहे, होलिस्टिक लर्निंग थ्रू डिस्कशन. काय गजबचं वाक्य आहे. म्हणजे चर्चा आधारित, होलिस्टिक, सर्वसमावेशक शिकवण. अहो, चर्चा आधारित शिकवण करायची असेल तर 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक पाहिजे. आज किती आहेत? आणि हा डॉक्युमेंट याबाबत टीचर स्टुडंट रेशो बाबत काहीही बोलत नाही या स्टेजला. तुम्ही बोलताय की चर्चा आधारित आपण शिकवण करू. अरे सिंगल टीचर शाळेत आहेत, डबल टीचर शाळा आहेत, म्हणजे 4 क्लास असतील पण शिक्षक 2. आणि वैज्ञानिक लोक म्हणतात, सायकॉलॉजिस्ट्स म्हणतात, की चर्चा घडवून आणायची असेल तर त्या चर्चा सत्रामध्ये 20 पैकी जास्त विद्यार्थी नको आहे. इनफॅक्ट काही युरोपियन देशांमध्ये केजी मध्ये, पहिल्या क्लासमध्ये, दुसऱ्या क्लासमध्ये फक्त 12 विद्यार्थी असतात एक टीचरच्या मागे. फक्त 12 विद्यार्थी. शिक्षक एका विद्यार्थ्याला नाव घेऊन चर्चा करतो, म्हणून त्यांचा स्टँडर्ड तेवढा. इथे ते काहीहीच बोलत नाही. पुढे जाऊया. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की त्यांचा आवाज खूप मोठा आहे. एक हास्यास्पद गोष्ट. डॉक्युमेंट म्हणतो शाळामध्ये खूप ताणतणाव वाढलेला आहे. आणि हा ताणतणाव आपला उच्चांकावर येतो जेव्हा बोर्ड परीक्षा घेतली जाते. मी थोडासा चहा घेतो, ब्लॅक टी. तर ते काय म्हणतात, की बोर्ड परीक्षा 10वीची बोर्डाची परीक्षा द्यायला जेव्हा विद्यार्थी येतात, मुलं-मुली येतात, त्यांच्यावर भरपूर ताणतणाव असतो. हो, खरं आहे. आय एग्री. मला मान्य आहे. ताणतणाव असतोच. माझ्यावर होता, तुमच्यावर होता, तुमच्या मुलांवर, माझ्या मुलांवर ताणतणाव येतोच. बोर्ड परीक्षेचा ताणतणाव येतो. येस, त्याला काही सोल्युशन नाहीये. पालकांनी मदत करावी, शिक्षकांनी मदत करावी, कसं ताणतणावाला तोंड द्यावा, ते कसे कमी करावं. पण यांनी काय सोल्युशन दिलं आहे? तुम्ही हसणार.
ते म्हणतात आम्ही एक बोर्ड परीक्षा हटवून टाकू. वी विल एलिमिनेट दॅट बोर्ड एक्झाम अँड ब्रिंग इन 3 बोर्ड एक्झाम्स. आम्ही ती जी एक बोर्ड परीक्षा आहे, ताणतणाव देणारी परीक्षा आहे, ते हटवून टाकू आणि त्याच्या जागी 3 बोर्ड परीक्षा आणू. तिसरी परीक्षा तिसऱ्या वर्गात, 5व्या वर्गात आणि 8व्या वर्गात. अहो, एका बोर्ड परीक्षेचा ताणतणाव येतो. तर त्याच्या इलाज करण्यापेक्षा, त्याला काहीतरी सोल्युशन देण्यापेक्षा तुम्ही काय म्हणताय? आम्ही 3 नवीन बोर्ड परीक्षा देऊ. त्यांनी जसं नोटाबंदी केलं होतं की ब्लॅक मनी वाढतंय म्हणून 1000चे नोट बंदी करू, 500चे नोट बंद करू. का? कारण नोट मोठे असले की ब्लॅक मनी वाढते. तर 1000 आणि 500चे नोट विड्रॉ केले आणि आणलं काय? 2000चे नोट. म्हणजे ज्यामुळे ब्लॅक मनी आणलं, ब्लॅक मनी घरी ठेवणं यांनी सोपं केलं हो पुंजीपतींना. असंच हे ताणतणाव कमी करू इच्छितात. का? कारण बोर्ड एक्झाममध्ये ताणतणाव असतो आणि एक बोर्ड परीक्षा हटवून 3 बोर्ड परीक्षा. तिसऱ्या वर्गाच्या मुलाला काय समजणार आहे की ही बोर्ड परीक्षा आहे? किती त्याच्यावर स्ट्रेस, स्ट्रेन, त्याच्या आई-वडिलांना स्ट्रेन. तर हे बरं, चौथा पॉइंट आहे आणि याच्यावर मी खूप चर्चा करायला पाहिजे. काय म्हणतात त्यांनी लिहिलंय इंग्लिशमध्ये की देर आर सम स्कूल्स इन रिमोट विलेजेस बिलो स्टँडर्ड स्कूल, की खूप दूर असलेले गावात, दूर असलेले याचा अर्थ कसा आहे की मेन रोड पासून दूर, इंटेरियरमध्ये असलेल्या गावात जी शाळा आहेत त्यांची अवस्था चांगली नाहीये. 2 खोल्यांची शाळा, 3 खोल्यांची शाळा, कम्प्युटर लॅब नाही, विज्ञान प्रयोगशाळा नाही, अशा शाळा आहेत. म्हणून काय करायचं? सोल्युशन काय? तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? अहो, तिथे ग्रँट द्या, नवीन खोल्या बांधा, नवीन शिक्षक पाठवा, त्या शाळेचा स्टँडर्ड वाढवा, त्याला मदत करा. गावोगावी शाळा आहेत. यांनी सोल्युशन काय दिलं? नाही. आम्ही काय करू? हे जे 1 खोलीची शाळा आहे, 2 खोलीची शाळा आहे, 3 खोलीची शाळा आहे आणि बिल्डिंग चांगली नाहीये, झोपडपट्टीमध्ये शाळा आहे, त्याला बंद करून टाकू आणि काय करू? 10-15 गावातल्या शाळा बंद करू आणि त्या सगळ्या शाळा तालुकामध्ये एक मोठी शाळा उघडून तिथे समाविष्ट करू. त्यांना द पॉलिसी ऑफ मर्जिंग ऑफ स्कूल्स म्हटलं. बघून घ्या, बोलताना काय म्हणतात आहे की 10 टाकाऊ शाळा, इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलंय, त्याच्या ट्रान्सलेशन असंच होणार आहे. टाकाऊ शब्द ते वापरणार नाहीये, दे विल नॉट यूज दिस वर्ड. पण आपण समजू शकतो की आमच्या गावातल्या शाळाला हा डॉक्युमेंट, हा नवीन शैक्षणिक धोरण टाकाऊ शाळा म्हणतोय. आणि तुमची आणि माझी समज काय? माझी समज तुम्हाला सांगतो. शाळा कशीही असली, त्या झोपडपट्टीमध्ये असली, झोपडीमध्ये असली, झाडाखाली असली, तरी ती शाळा आहे. इट इज अ स्कूल. आणि गावात असेल तर गावाच्या मुलांना, मुलींना त्या शाळेत जायला खूप मेहनत करण्याची गरज नाही, खूप चालून जायची गरज नाही, बस पकडून जायची गरज नाही. घरापासून 100, 200, 300 मीटर अंतरावर असलेल्या शाळेला पोहोचायला त्यांना 3 मिनिट लागतील आणि 4 तास तिथे शिकून घरात परत यायला पुन्हा 4-5 मिनिट लागतील. नक्की गावातल्या शाळांचा स्टँडर्ड वाढवलं पाहिजे. 2 खोली, 3 खोली नाही, 10 खोलींची शाळा करायला पाहिजे. तिथे विज्ञान प्रयोगशाळा पाहिजे, कॉम्प्युटर प्रयोगशाळा पाहिजे, शिक्षकांना स्टाफ रूम पाहिजे, हे सगळं पाहिजे. सरकारने हे करायला पाहिजे. पण नवीन शैक्षणिक धोरण माननीय श्री नरेंद्र मोदीजी तर काय बोलतात आहे, ते जे गावोगावी शाळा आहे ते बंद करू, कारण त्या टाकाऊ शाळा आहे, तुटलेल्या शाळा आहेत, छत नसलेल्या शाळा आहेत, त्यांना बंद करून टाकू आणि तालुका प्लेस किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये 200 खोल्यांची मोठी शाळा उघडू, 50 खोल्यांची जोरदार कॉर्पोरेट शाळा उघडू
आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथे समाविष्ट करू. समजून घ्या की ती जी नवीन शाळा बांधणार आहेत तालुका प्लेसमध्ये आणि डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये, ते सरकार नाही बांधणार ती शाळा. ती शाळा अडाणी, अंबानी यांच्यासारखे मोठे लोक बांधतील, जीवन राव हे लोक बांधतील. आणि तिथे काही 5-10% लोकांना हे मोफत प्रवेश देतील गावातल्या एक एक विद्यार्थ्याला. 95% विद्यार्थ्यांना फीस द्यायला बाध्य करतील. परिणाम काय होणार? तुमच्या दूरदराज गावात राहणारा तो शेतकरी, त्याचा मुलगा, तो दलित त्याचा मुलगा, तो आदिवासी त्याचा मुलगा, त्याची मुलगी, हे आता 4थ्या वर्गानंतर शाळेत जाणार नाही. तुम्ही खूप आरक्षणाचा विरोध करताना घ्या, विरोध करा आरक्षणाचा. आम्ही या तऱ्हेने तुमच्या शाळेतलं आरक्षण बंद करून टाकू. मनुस्मृती अशी नाही येऊ शकत ना, तर आम्ही तशी आणू, मागच्या दाराने आणू. तर हा मर्जिनचा पॉइंट आहे, याच्यावर चर्चा करा मित्रांनो, समजून घ्या. दिस इज अँटी पीपल, लोक विरोधी, जनता विरोधी, दलित विरोधी, आदिवासी विरोधी, गरीब विरोधी, किसान विरोधी पॉलिसी आहे. त्याचं कंडेमनेशन आपण करायला पाहिजे. 5वा पॉइंट ते लिहितात, आम्ही शिक्षकांचा प्रबंधन करू, शिक्षकांना मॅनेजमेंटच्या ट्रेनिंग देऊ. तर आमच्यासारखे प्रश्न विचारतात, अहो परमनंट टीचर्स आहेत कुठे? नवीन शिक्षकांची भरती बंद झाली आहे. फक्त नागपूरमध्ये नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, ऑल ओव्हर इंडिया नवीन शिक्षकांची भरती बंद झाली आहे. बिहारमध्ये आत्ता त्यांनी, यूपी मध्ये काही 1500 शिक्षकांची भरती सुरू केली आणि सगळे भगवाधारी शिक्षकांना त्यामध्ये टाकलं महान योगी आदित्यनाथने. आणि मग त्याच्यावर कोणीतरी कोर्टात गेला आणि ते सगळे अपॉइंटमेंट्स त्यांनी थांबवल्या. 6 वर्षात माननीय मोदी साहेबांनी कुठल्याही युनिव्हर्सिटीजमध्ये रिक्त स्थान भरलेले नाहीत. दिस इज ऑन रेकॉर्ड. शाळामध्ये तेच सिच्युएशन. म्हणून हे सगळं भंकसबाजी आहे. दाखवण्याचे दात वेगळे आणि असलेले दात वेगळे. तर हे झाला मित्रांनो शालेय शिक्षण. बाकी 2-4 पॉइंट्स आहेत ते ठीक आहे, ओके. आता या उच्च शिक्षणाकडे, हायर एज्युकेशन, जिथे यांचा जबरदस्त फोकस आहे. काय म्हणतात? ऐकायला वाचायला जबरदस्त वाटेल. आपल्यापैकी आपले विद्यार्थी, किती चांगला पॉइंट आहे. काय पॉइंट आहे? मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अमेरिकन कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी आहेत, विज्ञानचे विद्यार्थी आहेत, BSc शिकवत असता, तुम्ही जिओग्राफी घेऊ शकता, तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता, तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता, तुम्ही आर्किटेक्चरचा एखादा विषय घेऊ शकता, तुम्ही संस्कृत घेऊ शकता, हे सगळं घेऊ शकता. अमेरिकामध्ये खूप कॉमन आहे. डॉक्टर शिकणारे विद्यार्थी ते तिथला MBBS शिकतात आणि एक विषय हिस्ट्री घेतात किंवा एक विषय जिओग्राफी घेतात, किंवा एखादा विद्यार्थी MBBS करताना इकॉनॉमिक्स घेतो. मला काय विद्यार्थी भेटले त्यांनी इंडोलॉजी, भारतीय तत्वज्ञान, तो विषय घेतला होता. अडचण कुठे आहे? मी सांगतो अडचण कुठे आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये, मी ज्या कॉलेजमधून रिटायर झालो, केमिस्ट्रीमध्ये तिथे 9 फुल टाइम टीचरच्या जागा होता. आज तिथे फक्त 3 फुल टाइम टीचर आहेत. 6 जागा गेल्या 5 वर्षापासून रिक्त आहेत, कारण सरकार परमिशन देत नाही. आणि त्या 6 शिक्षकांच्या जागी 23 CHB टीचर्स, क्लॉक आवर बेसिस, घड्याळ तासिका तत्वावर टीचर्स आहेत. यांचं काम काय? कॉलेजला या, 2 तास शिकवा आणि घरी जा. दुसरा कुठलाही काम नाही. आणि प्रत्येक तासाला इतके रुपये, 200 रुपये काहीतरी ते देतात. हे जे शिक्षक असतात CHB, यांना कॉलेजच्या दुसरा कुठलाही काम देता येत नाही. द्यायला नको, कारण त्यांना तुम्ही पगारच देत नाही. महिन्याचे 4000, 5000, 6000 रुपये त्यांना भेटतात. आणि एक टीचर तो 2 तास आमच्या कॉलेजमध्ये काम करेल, मग बाजूला जाऊन 2 तास आणखीन एक दुसऱ्या कॉलेजमध्ये काम करेल, मग तिसऱ्या कॉलेजमध्ये 2 तास काम करेल. तेव्हा त्याला महिन्याच्या शेवटी 10,000, 15,000 रुपये मिळतात.
आणि तेही पगार त्याला वर्षात एकदाच भेटतो. दर महिन्याला पगार मिळत नाही त्याला. त्याला म्हणतात CHB टीचर्स. जर आमच्या कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थ्याने असं ठरवलं की मी सायन्स घेताना मी एक सब्जेक्ट ड्रॉप करून जॉग्राफी घेईन, अहो त्याला जॉग्राफी शिकवेल कोण? तुम्ही तर रेग्युलर टीचर्स, केमिस्ट्री फिजिक्सचे टीचर, मॅथमॅटिक्सचे टीचर्स, इंग्लिशचे टीचर, तेच तुम्ही त्यांची नेमणूक करत नाही, त्यांचे अपॉइंटमेंट्स करत नाही. तुम्ही जॉग्राफीचे टीचर देणार? याचा अर्थ काय की ठीक आहे भाऊ, तू मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री पैकी एक सब्जेक्ट ड्रॉप कर. केमिस्ट्री त्याने ड्रॉप केला आणि तो काय घेणार आहे? जॉग्राफी. त्याला एक लेटर येईल, व्हेरी गुड, अभिनंदन, तुम्ही जॉग्राफी घेतला आहे, उद्यापासून या जॉग्राफीचा अभ्यास स्वतः करा. त्या जॉग्राफीचा अभ्यास करायला अमुक अमुक ट्युशन क्लासमध्ये जाऊ शकता, अमुक अमुक टीचरकडे जाऊ शकता, स्वतः पैसे द्या, स्वतःची शिकवण करा आणि बाकी सग अल्लाह भाई, राम राम राम, अल्लाह भरोसे राम भरोसे. तुम्हाला षड्यंत्र समजलं की नाही? इथे जे रेग्युलर टीचर्स आहेत त्यांना रेग्युलर अपॉइंटमेंट द्यायचं नाही, त्यांच्या जागी CHB टीचर्स अपॉइंट करायचं आणि तुम्ही विद्यार्थ्यांना सांगणार की मल्टी डिसिप्लिनरी व्हा. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आर्ट्सचे सब्जेक्ट्स घ्या, कॉमर्सचे सब्जेक्ट घ्या, पण एकदा तुम्ही सब्जेक्ट घेतलं की सांगायचं, माय डिअर सन, this is a science college, so we don't have a teacher to teach geography, we don't have a teacher to teach commerce, we don't have a teacher to teach arts. Since you have taken these subjects, it is now your responsibility to study them and pass in the examination. दाखवायला खूप छान आहे मल्टीडिसिप्लिनरी कन्सेप्ट, बट इन अ सेन्स तो तुमच्याशी केलेला धोका आहे, नवीन पिढीशी केलेला धोका आहे. दुसरा खूप सुंदर, ते म्हणतात आम्ही शिक्षणावर जो खर्च आहे आमच्या बजेटच्या 3% आहे आज, ते वाढवून आम्ही 6% करू. माझा एक सोपा प्रश्न आहे, तुम्ही सत्तेवर 2014 मध्ये आलात, 5 वर्ष तुम्ही राहिला, पुन्हा तुम्ही निवडून आला. हुजूर, गेल्या 6 वर्षात तुम्ही 3%ला वाढवून 3.5%, 4% का नाही केलं तुम्ही? नागपूर युनिव्हर्सिटीच्या अकॅडमिक स्टाफ कॉलेजला जेवढी ग्रँट यायची, यावर्षी त्या ग्रँटपेक्षा 25% कमी झाली, ती म्हणजे 1/4 झाली आहे. मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये, अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये ग्रँट्स कमी झाले आहेत आणि तुम्ही इथे म्हणता की आम्ही 3% पासून वाढवून 6% करू. खोटं कोणाला सांगताय? आणि गरिबीच्या देताय, ऍक्ट ऑफ गॉड म्हणताय. अहो, श्रीलंका आपला पेक्षा खूप लहान राष्ट्र आहे, छोटासा राष्ट्र, त्यांची जनसंख्या किती आहे मला माहित नाही, पण 10 कोटीपेक्षा जास्ती न राहणार नाही, इतका लहान देश आहे. श्रीलंका सारखा देश शिक्षणावर 20% खर्च करतो, 20%. आणि म्हणून तिथे स्त्री सशक्तीकरण जबरदस्त आहे, बलात्कारचे केसेस आपल्यापेक्षा खूप कमी आहे आणि 97% साक्षरता आहे श्रीलंकेमध्ये. 20%. फ्रान्स 22% खर्च करतो. फ्रान्समध्ये प्रधानमंत्री नंतर जो दुसरा मिनिस्टर असतो तो असतो शिक्षण मंत्री, त्याला तो दर्जा प्राप्त असतो. व्हिएतनाम आपल्यापेक्षा गरीब देश, 1976 मध्ये आझाद झाला, तो व्हिएतनाम 17% खर्च करतो शिक्षणावर. आणि म्हणून आज व्हिएतनामची ते कोविड कसं लढले ते, कारण ते साक्षरता आहे 98%, 98% साक्षरता आहे. का? कारण तो आपला बजेटचा 17% खर्च करतो. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की 3% आहे आज टुडे, त्याला आम्ही 6% खर्च करू. जाऊ द्या मोदी साहेब, नोटबंदी केली, काळा पैसा विदेशातून आणणार, ज्या दिवशी येईल त्या दिवशी आम्हाला माहिती आहे तुम्ही 6% खर्च करणार. तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये, लिबरल आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज विल बी प्रमोटेड. ह्युमॅनिटीज, मानव्य शास्त्र, अशा विषयांना आम्ही समर्थन देऊ.
मुंह में राम बगल में छुरी. या देशात मानव्यशास्त्र ह्युमॅनिटी शिकवणारी अग्रगणी जी युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला जर मी नाव सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य होईल. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNU. मी जवळपास 10-11 देशात फिरलो आणि प्रत्येक देशात, या 11 देशामध्ये तिथल्या प्रोफेसर्सना भारत म्हटलं की महात्मा गांधी आठवतात त्यांना, आणि दुसरा आठवतो जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNU. आणि ऑफकोर्स IIT. आपले IIT खूप पॉप्युलर आहे, फेमस आहे. तसेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी सुद्धा विदेशात खूप पॉप्युलर आहे, फेमस आहे. आणि आमच्या सरकारने, या माननीय महामहिम अमित शाह, त्यांनी काय केलं, JNU मध्ये गुंड पाठवून तिथल्या शिक्षकांची मारहाण करून तिथल्या स्टुडंट्स असोसिएशनच्या ची अध्यक्ष तिच्या डोकं फोडून तिथली लायब्ररी फोडली, तिथले कम्प्युटर लॅबला तोडफोड केला. आणि तुम्ही सांगता की आम्ही मानवशास्त्राला समर्थन करणार आहे. मुंह में राम बगल में छुरी. तेवढेच तिथेच नाही थांबली. मानवशास्त्राचे आणखीन एक ठिकाण आहे, ते आहे जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमध्येच आहे. तिथे काय केलं तुम्ही, लायब्ररीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला. का बरं? कारण त्यांचे विचार लिबरल आहेत. JNU त्यांचे विचार लिबरल असतात. JNU मध्ये हे जे कन्हैया कुमारच्या विरोधात त्यांनी खटला वगैरे सुरू केला, मी तुम्हाला सांगतो की JNUच्या विद्यार्थी काय काय विचार करतो. कन्हैया कुमारचा जो थिसिस आहे, PhDचा थिसिस, तो आहे कंट्रीब्युशन ऑफ नेल्सन मंडेला इन द स्ट्रगल अगेन्स्ट अपार्थाइड. कन्हैया कुमार सोबत एक मुलगी होती, तिची ते PhD थिसिस मी वाचत होतो, तर तिचा विषय होता कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन इन द लिबरेशन ऑफ साऊथ आफ्रिका. तिथल्या इतके व्यापक विचार करणारे विद्यार्थी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीने पैदा केले. आणि आजचे सरकार काय केलं, तिथे जाऊन मारहाण करतात आणि आम्हाला सांगता आम्ही मानव्य विषयांकडे कल देऊ, भर देऊ. तिसरी युनिव्हर्सिटी, त्याचं नाव मी सांगणार तुम्हाला, रोहित वेमुला आठवत असेल, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर एक्सलंट लर्निंग, युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स. तिथे रोहित वेमुला शिकत होता. तर त्यावेळेसची महामहिम एज्युकेशन मिनिस्टर, HRD मिनिस्टर डॉक्टर स्मृती इराणी, तिला जेव्हा सांगितलं गेलं की रोहित वेमुला सोबत अन्याय होत आहे, तर तिने तो ॲप्लिकेशन स्वीकार करण्यास मनाई केली. मला काही करायचं नाही. तिथले त्यांचे BJPचे काहीतरी दत्तात्रय भंडारू त्यांना पाठवलं आणि त्यांनी रोहित वेमुला त्या प्रकरणाची चौकशी पण होऊ दिली नाही. हे त्यांचे असे त्यांचे अप्रोच आहे. ते सांगतात की मानवशास्त्राला आम्ही समर्थन करू, पण इन रियालिटी ते मानवशास्त्राला मारायला तयार आहेत. एक मिनिट. मग चौथा पॉइंट त्यांच्या हायर एज्युकेशनवर आहे, सेटिंग ऑफ परख. PARAKH, त्याचा फुल फॉर्म आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. होलिस्टिक, पुन्हा आला शब्द, की शिक्षकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न डेव्हलपमेंटचे करणार. कोण करणार माहित नाही. इनडायरेक्टली त्यांनी म्हटलंय की हे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहे, अडाणी आणि अंबानीचे, ते करतील. काय करणार ते सांगणार. डॉक्टर आंबेडकरचा इतिहास ते सांगणार, सावित्रीबाई फुलेचा इतिहास ते सांगणार, ज्योतिबा फुलेचा इतिहास ते सांगणार, महात्मा गांधीचा कॉन्ट्रीब्युशन ते सांगणार, भगतसिंग. म्हणून मी म्हटलं होतं तुम्हाला सुरुवातीत, यांचं एक उद्दिष्ट आहे भगवाकरण. पाचवा पॉइंट त्यांनी म्हटलं आहे सेटिंग अप ऑफ NPST, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स.
म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये जे टीचर शिकवतात आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीच्या स्टँडर्ड डेव्हलप करणे. प्रश्न उद्भवतो की तुमच्याकडे आज फुल टाइम टीचर्स नाही, तुम्ही नवीन शिक्षकांच्या अपॉइंटमेंटला मान्यता देत नाहीये, तुम्ही नवीन शाळा आणि कॉलेज उघडायला पैसे देत नाहीये, ग्रँट देत नाहीये. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या वर्षाच्या लायब्ररीचा खर्च होता, ग्रँट होता 10 कोटी रुपये. कारण तिथला प्रत्येक विद्यार्थी गोरगरीब असतो. ते सगळे विद्यार्थी रिसर्च करतात आणि रिसर्चसाठी लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचतात. आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची लायब्ररी 5 मजली आहे, 5 स्टोरीड बिल्डिंग. आणि म्हणून तिथे जे पुस्तकं असतात ते जगभरातून आलेले पुस्तक असतात. कुठलाही तुम्ही पुस्तक नाव द्या ते खरेदी करून आणतात. म्हणून त्या लायब्ररीचा जो वर्षाचा खर्च होता तो 10 कोटी होता. या वर्षी यांनी किती खर्च दिलाय? फक्त 2 कोटी, 1/5. आणि तुम्ही म्हणता इथे नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स लायब्ररीच खतम करू इच्छिता. तुम्ही तर मंदिरे बांधणार आहे, लायब्ररी कुठे बांधणार आहे तुम्ही? दुसरा, रेझिंग ग्रॉस एनरोलमेंट रेशो, म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करणार. हायर एज्युकेशन मध्ये जायला काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला 12वी पास करावं लागतं. 12वी पास करायची असेल तर 10वी पास करावी लागेल. आणि 10वी पास करायची असेल तर मिडल स्कूल पास 8व्या वर्गातून 9व्या आणि 10व्या वर्गात जावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला शाळेत एनरोलमेंट करावं लागेल. आणि तुम्ही काय केलं नवीन शैक्षणिक धोरणाने? गावात असलेली शाळा तुम्ही बंद करू इच्छिता. मर्जिंग. एकदा तुम्ही गावातली शाळा बंद केली तर 4थ्या वर्गानंतर, 3ऱ्या वर्गानंतर ते जे गावातली मुलं मुली आहेत ज्यांच्याकडे सायकल नाही, ज्यांच्याकडे बसच्या खर्च देण्यासाठी पैसे नाही, ते तुमच्या तालुका प्लेसला येऊन शिकणार नाही. ड्रॉपआउट रेट वाढला की नाही? आता इथे ड्रॉपआउट रेट होणार तर 12वी नंतर एनरोलमेंट रेट कसा वाढणार आहे भाऊ? आजच्या घडी ॲज ऑन टुडे 100 विद्यार्थ्यांनी जर पहिल्या वर्गात प्रवेश केला तर त्यापैकी फक्त 2 विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जातात. 2% हा एनरोलमेंट रेशो आहे. आणि त्यामध्ये तुम्ही गावातली शाळा बंद करणार तर ते 100 जे विद्यार्थी शाळेत जात होते त्यांची संख्या 50 पर्यंत येईल. याचा अर्थ आजच्या घडीत जे 2% विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जात होते त्यांची संख्या घटेल आणि फक्त 1% विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये जाणार. आणि तुम्ही इथे खोटं बोलतात आहात की रेझिंग ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER हे तुम्ही वाढवणार. ग्रॉस एनरोलमेंट रेशो या घडीत जगात सर्वात जास्ती कुठे असेल तर सिंगापूरमध्ये आहे. आणि तिथे प्रति विद्यार्थी वर्षाचा खर्च आहे ते देतात 1,80,000 रुपये पर स्टुडंट. ऑर्डिनरी स्टुडंट, नॉट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड मेडिकल स्टुडंट, ॲव्हरेज स्टुडंटवर त्यांचा खर्च आहे 1,80,000 रुपये. भारतात तो खर्च फक्त 5,500 रुपये आहे. आणि मग 6वा पॉइंट आहे त्यांच्या, मी इंग्लिशमध्ये वाचतो आणि मग मराठीमध्ये सांगतो कारण ते तुम्हाला त्याचा मर्म समजेल. लिबरेटिंग स्कूल्स, कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज फ्रॉम पिरियॉडिक इन्स्पेक्शन. आज एक मेथड आहे, एक सिस्टम आहे की शाळा असो, कॉलेज असो किंवा युनिव्हर्सिटी असो, तिथे तपासणी होते, इन्स्पेक्शन होते, आढावा घेतला जातो. कधी कधी सरप्राईज इन्स्पेक्शन असतं आणि त्यांना काही दिसतं. हे खरं आहे की ज्या दिवशी इन्स्पेक्शन येणार आहे त्याच्या अगोदर त्या दिवशी शाळा धुतली जाते, न कुठून तरी पुस्तकं आणून लायब्ररीमध्ये. काही शाळा, सगळ्या नाही, 90% शाळा आमच्या देशातल्या, आमच्या राज्याचे इमानदार आहेत, 10% चोर आहेत. आणि तुमच्यासारखा माझ्यासारखा जेव्हा
माणूस बोलतो तर आपला फोकस ते 10% चोरांवर नसायला पाहिजे. असतोच आपला आपला फोकस हे जे 90% इमानदार टीचर्स आहेत, 90% इमानदार शाळा आहेत, तिथे बघायला पाहिजे. म्हणून इन्स्पेक्शनचा धोका सर्वात जास्ती कोणाला असतो, तर तो प्रायव्हेट शाळांना असतो. का बरं? कारण ते दाखवतात आमच्याकडे 40 शिक्षक आहेत, असतात 20. ते दाखवतात आम्ही शिक्षकांना ₹40,000 पगार देतो आहोत, पण देतात ₹4,000. ते दाखवतात आमच्या सगळ्या विषयांसाठी विज्ञानची प्रयोगशाळा आहेत, पण असते एकच. म्हणून यांनी हे लिहिलंय, किती म्हणजे मुजोरी आहे यांची, की आम्ही इन्स्पेक्शनच नाही करणार आता नवीन शैक्षणिक धोरणात. म्हणजे ज्यांना त्यांनी आपापला बघावं. मध्य प्रदेशमध्ये तिथे राज्य परिवहन निगम नाही, सगळं बसेसचा खाजगीकरण झालेलं आहे. आणि त्यांनी ठरवलं आम्ही इन्स्पेक्शन नाही करणार बसेसचं. काय होतंय, 45 ची कॅपॅसिटी असलेल्या बसमध्ये 90, 100, 150 प्रवासी बसून प्रवास करतात आणि ऍक्सिडेंट रेशो महाराष्ट्रापेक्षा दुप्पट आहे तिथे, इन्स्पेक्शन नसल्यामुळे. मी तर म्हणतो इन्स्पेक्शन असलंच पाहिजे, प्रश्नच नाही. काही असतात काही इन्स्पेक्टर्स पैसे खातात, ठीक आहे, पण पुन्हा मी सांगतो आपला फोकस तिथे नसावा, आपला फोकस इमानदार लोकांकडे असावा. म्हणून हा धोका आहे. जे खाजगी शाळा, खाजगी युनिव्हर्सिटीज, खाजगी कॉलेजेस त्यांना वाढवण्याकरता हा टप्पा आणलाय त्यांनी. दुसरा, ट्रान्सपरन्सी इन फायनान्शियल इश्यूज. ते काय म्हणतात, की आम्ही इन्स्पेक्शन नाही करणार, पण आम्ही हे एक्सपेक्ट करू, आम्ही उम्मीद करू, हे जे प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवाले असतील, प्रायव्हेट कॉलेजेसवाले असतील, त्यांनी आपल्या फायनान्शियल इश्यूजमध्ये पारदर्शिता ठेवावी. आम्ही सांगणार त्यांना, तुम्ही सांगणार आणि ते करणार. पारदर्शिता हे सांगण्यासाठी वेगळी गोष्ट आहे, करण्यासाठी वेगळी गोष्ट आहे. आणि हे सगळं का करावं? प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन करावं म्हणून. तिसरा मुद्दा आहे व्होकेशनल एज्युकेशन. सरकार म्हणतंय की आम्ही 6व्या वर्गापासून व्यवसाय शिक्षण सुरू करू. प्रत्येक कॉलेजला कंपल्सरी करू की तुम्ही व्यवसाय शिक्षण सुरू करू, पण आम्ही ग्रँट देणार नाही. तो ग्रँट त्या शाळेने स्वतःचा धंदा करून पैसे गोळा करावे आणि विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण द्यावे. होणार काय मित्रांनो? ते बोर्ड लावतील, आमच्याकडे मेकॅनिकचा ट्रेनिंग कोर्स आहे. ते बोर्ड लावतील, आमच्याकडे पशुपालनाचा कोर्स आहे. बोर्ड लावणार, पण वास्तविकता बघितली तर हे ट्रेनिंग ते देणार नाही. फक्त वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देतील की यांना आम्ही पशुपालन शिकवलंय, आम्ही यांना मेकॅनिक शिकवलंय, 6वी पासून 7वी, 7वी पासून 8वी. कारण ग्रँट नाही आहे. प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, खाजगी शिक्षण संस्था व्यवसाय शिक्षणासाठी स्वतःचा खर्च का करणार आहे? कारण हे जे कोर्सेस आहेत, व्यवसाय शिक्षण घेणारे कोर्सेस जे विद्यार्थी आहेत, ते तळागाळातले विद्यार्थी असतात, गरिबांचे विद्यार्थी असतात, मजुरांचे विद्यार्थी असतात. कारण ते उच्च शिक्षणाकडे जाऊ शकत नाही, म्हणून ते व्यवसाय शिक्षण घेऊन आपला बापाच्या धंद्यामध्ये रुजू होण्यासाठी येतात. त्यांच्याकडे कुठे पैसे राहणार आहे तुमची फीस द्यायला? आणि हे म्हणतात आम्ही 6व्या वर्गापासून व्यवसाय शिक्षण देऊ. प्रायव्हेटायझेशन करायचं आणि व्यवसाय शिक्षण द्यायचं हे शक्य नाही. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जर्मनीमध्ये 75% विद्यार्थी हे व्यवसाय शिक्षण घेतात. पण हा व्यवसाय शिक्षण म्हणा की 12वी पर्यंत टोटल एज्युकेशन, पूर्ण शिक्षण जर्मनीच्या फुकटात असतो. तिथल्या विद्यार्थ्यांना 1 रुपया द्यायची गरज नसते. The whole education is sponsored and supported and taken care of by the government of Germany. म्हणून व्यवसाय शिक्षण तिथे यशस्वी आहे. आणि जगात सर्वात
यशस्वी व्यवसाय शिक्षण आहे साऊथ कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये 95% विद्यार्थी शाळेत असताना व्यवसाय शिक्षण घेतात आणि हा सगळं शिक्षण सरकारतर्फे ग्रँट अँड एड वर चालतो. तुम्ही काय करणार इथे? आणि चौथा पॉइंट, याच्यावर खूप चर्चा होत आहे, व्हायला पाहिजे, वाचताना खूप सुंदर वाटते, पण त्याचा मर्म समजून घ्या. ते म्हणतात एज्युकेशन इन इंडियन लँग्वेजेस, आणि त्यामध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलंय त्यांनी की यानंतर प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिल्या वर्गापासून तर त्यांच्या हिशोबाने 7व्या वर्गापर्यंत, आता प्राथमिक शिक्षण हा फक्त मातृभाषेत द्यायला पाहिजे, आम्ही देऊ. आणि शब्द वापरला नेबर लोकल लँग्वेज. खूप सुंदर, व्हेरी गुड, द्यायलाच पाहिजे, आम्ही पण समर्थन करतो या गोष्टीचे. पण तिथे प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की शिक्षणाचे का खाजगीकरण करू, प्रायव्हेट कॉलेजेस, प्रायव्हेट शाळा, कॉर्पोरेट शाळा आणू, प्रायव्हेट शाळा आणू, तर तुम्ही आदेश देणार की आता वर्ग 1 पासून तर वर्ग 7 पर्यंत सगळं शिक्षण, किंवा वर्ग 1 पासून तर तुम्ही उद्या 5व्या वर्गापर्यंत घ्या, नो प्रॉब्लेम, हा शिक्षण, प्राथमिक शिक्षण हा मातृभाषेतच द्यायला पाहिजे, आम्ही मंजूर करतो. पण हा डॉक्युमेंट हे सांगत नाही की हा धोरण खाजगी शिक्षकांवर सक्तीला करण्यात येणार की नाही. कारण गव्हर्नमेंट शाळा जेवढ्या आहेत, तुमची कॉर्पोरेशनची शाळा, तुमची जिल्हा परिषदची शाळा, तुमच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची शाळा किंवा गव्हर्नमेंट ऑफ पंजाबची शाळा, या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेत दिलं जाईल, महाराष्ट्रात ते मराठीमध्ये दिलं जाईल. तर इथे एक शाळा आहे शासनाची शाळा, तिथे मराठीमध्ये शिकवलं जाणार, आणि त्याच्याच बाजूला अंबानीची शाळा, तिथे ते म्हणतील नाही, ऑल इंग्लिश मीडियम ओनली, दिल्ली पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम ओनली, डून स्कूल देहरादून इंग्लिश मीडियम ओनली. मला सांगा मित्रांनो, तुमच्या घरातली मुलं तुम्ही कुठे टाकणार? मराठी मीडियम मध्ये टाकणार की तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये टाकणार? आज भारतामध्ये कुठल्याही पालकाला त्यांच्या मुलांनी मातृभाषेत शिकवण घेणे आवडत नाही, कारण कॉम्पिटिशनचा जमाना आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझा मुलगा मराठी किंवा पंजाबी किंवा तेलुगू आणि पंजाबी मध्ये शिकणार, त्याच वेळेस दुसऱ्यांचा मुलगा तो पहिल्या वर्गापासून इंग्लिश मध्ये शिकणार, तर 6व्या वर्गात जेव्हा माझा मुलगा इंग्लिश शिकणं सुरू करेल, तोपर्यंत हा दुसरा मुलगा तो इंग्लिश मध्ये पारंगत होईल, ही विल बिकम एक्सपर्ट इन इंग्लिश. म्हणजे माझा मुलगा मागे आला की नाही. म्हणून आम्ही एक स्लोगन द्यायचं, केरळ हो या राजस्थान, शिक्षण होगा एक समान. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा यशस्वी तेव्हाच होणार मित्रांनो, जेव्हा तुम्ही सरसकट ऑल स्कूल्स, प्रायव्हेट गव्हर्नमेंट सक्ती करणार की प्रायमरी एज्युकेशन फक्त आणि फक्त मातृभाषेतच दिला जाईल, तेव्हा हा यशस्वी होणार नाही. तर येणाऱ्या 3-4 वर्षात जेवढे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, जेवढे शासकीय स्कूल्स आहेत, ते सगळे बंद पडतील, कारण तिथे एनरोलमेंट होणारच नाही. आमचं तर म्हणणं आहे, हे सोडून तुम्ही नेबरहुड स्कूलची संकल्पना मांडा. काय असतं नेबरहुड स्कूल? एका लोकॅलिटीमध्ये शाळा जर असेल, तर त्या शाळेच्या 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असणारे जेवढे घरं असतील, त्या घरातली मुलं त्याच शाळेत शिकतील. म्हणजे मिनिस्टरचा मुलगा आणि मिनिस्टरच्या ड्रायव्हरचा मुलगा हे दोघेही एकाच शाळेत शिकतील. ज्या दिवशी आपल्या देशात हा कन्सेप्ट येईल, याला नेबरहुड शाळा म्हणतात, शेजारची शाळा. ज्या दिवशी चायनामध्ये ही कन्सेप्ट आहे, रशियामध्ये ही कन्सेप्ट आहे, साऊथ कोरियामध्ये ही कन्सेप्ट आहे, जर्मनीमध्ये ही कन्सेप्ट आहे, नेबरहुड स्कूल म्हणतात.
तर तुम्ही आपल्या मुलांना घरापासून 10 किलोमीटर अंतरावर पाठवू शकतच नाही. जिथे तुम्ही राहता तिथे शाळा, त्या आपोआप शाळांची स्टँडर्ड वाढतो. कारण त्या शाळेमध्ये तिथला कॉर्पोरेटरचा मुलगा जर शिकला, तर कॉर्पोरेटर त्या शाळामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करूनच देणार. मिनिस्टरचा मुलगा शिकला तर क्या बात है मग. क्या देखने की जरूरत ही नाही. तर हे आपल्याला करावं लागेल. मित्रांनो, मी थोडासा आटोपता घेतो. चौथा पॉइंट त्यांनी एक म्हटलंय की सॉरी, एक फोन येऊन गेला. चौथा त्यांनी पॉइंट म्हटला तो खतरनाक. त्यांनी म्हटलं की आता यानंतर संस्कृत शिकण्याची मुदा, द फॅसिलिटी टू लर्न संस्कृत, हे कुठल्याही स्तरापासून सुरू करता येतं. चौथ्या वर्गापासून, 5व्या वर्गापासून, 6व्या वर्गापासून, कॉलेजमध्ये मेडिकलचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे सगळे आता संस्कृत शिकू शकतील. त्यांनी एक म्हटलं नाही, लिहिलं नाही, पण ते येणार आहे. टेक्नॉलॉजी शिकणारे विद्यार्थी, MBBS शिकणारे विद्यार्थी, MBA शिकणारे विद्यार्थी, या सगळ्यांना काही दिवसानंतर संस्कृत कंपल्सरी केलं जाणार. कारण हे जे सरकार आहे, विज्ञान विरोधी सरकार आहे, समता विरोधी सरकार आहे. आणि जर विज्ञान शिकवलं तर कोण पुष्पक विमानावर विश्वास करणार? कोण गणेशच्या सर्जरीवर विश्वास करणार? कोण हा विश्वास करणार की हनुमान उडून गेला होता? कोण विश्वास करणार आहे? पुरोगामी विचार करणारे हे विश्वास करणार आहे? यांना नवीन पिढीमध्ये ते महाभारत, रे रामायण, ते हनुमान, हे सगळं टाकायचं आहे. म्हणून संस्कृत, वारंवार संस्कृत संस्कृत संस्कृत. या देशात संस्कृत बोलणाऱ्याची संख्या 2% पेक्षा कमी आहे. 1% काहीतरी आहे. इनफॅक्ट आजच्या घडीत संस्कृत भारतातल्या कुठल्याही माणसाची मातृभाषा नाही आहे. पण यांना संस्कृत पाहिजे, कारण यांना भगवाकरण डायरेक्टली करता येत नाही. त्यांना मागच्या दारातून भगवाकरण करायचं. आणि संस्कृत म्हटलं की मनुस्मृती आली, वेद आले, बाकी पुराण आले, यांचा अभ्यास करावाच लागेल. म्हणून यांना ते चाक विपरीत दिशेत फिरवायचे आहे. डॉक्टर आंबेडकरांना जे पुरोगामी आधुनिक भारत पाहिजे होतं, यांना नकोय. म्हणून संस्कृतचा अभ्यास जास्तीत जास्त भर देतात आहेत. म्हणून मित्रांनो, आपण प्रश्न विचारायला पाहिजे, सरकारला विचारायला पाहिजे, आपले जे नुमाइंदे आहेत त्यांना विचारायला पाहिजे. आणि जे मातृभाषेच्या यांनी जे एक चित्र आपल्या समोर ठेवलं आहे, तिथे आपण प्रश्न विचारायला पाहिजे की फक्त माझा मुलगा मातृभाषेत शिकणार की अंबानी आणि अडानीचे मुलं सुद्धा मातृभाषेतच शिकणार? तर आम्हाला सांगा. हा आहे नवीन शैक्षणिक धोरण. धन्यवाद मित्रांनो, माझा व्याख्यान संपला. मला हे माहित नाही की प्रश्न विचारण्याची संधी आहे की नाही. असेल तर ताबडतोब प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. एक प्रश्न आला आहे, पण प्रश्न विषयाशी जुळलेला नाही, म्हणून मी उत्तर देणार नाही. प्रश्न असा आहे, फॅसिझम व एकात्म मानववाद यातील फरक सांगाल का? याच्या आजच्या पिढीवर कसा केला जात आहे? हा प्रश्न शैक्षणिक धोरणाशी जोडलेला नाहीये, म्हणून मी उत्तर देणार नाही. फॅसिझम इज अँटी ह्युमन. एकात्म मानववाद हा सर्वसमावेशक मानववाद आहे. एवढा फरक. प्रश्न दिसत नाहीये मला. 1-2 मिनिट मी वाट बघेन.
घे सर, प्रश्न येत नाहीये. विजया, बरं, दुसरे प्रश्न येत नसतील तर मी आशिष सुगतायन यांनी जे प्रश्न विचारला त्याच्या उत्तर देतो. त्यांनी खूप जबरदस्त प्रश्न विचारलाय. फॅसिझम व एकात्म मानववाद मध्ये फरक काय? फॅसिझम, जसं तुम्हाला म्हटलं, तो वंशवादावर विश्वास करतो. तो फॅसिझमचा विचार असा आहे की या जगात काही मानव जन्मापासून सुपिरियर असतात. काही मानव त्यांच्या डीएनए मध्ये महानता असते आणि काही मानव महान नसतात. आणि म्हणून जे महान आहेत, हिटलरचं जे म्हणणं होतं की आर्य, शुद्ध रक्ताचे आर्य जर्मन लोक, ते महान आहेत, सुपिरियर आहेत, म्हणून त्यांना इतर इन्फिरियर लोकांवर राज करण्याचा अधिकार आहे. श्वेत लोकांना, गोरे लोकांना, काळ्या लोकांवर राज करण्याचा अधिकार आहे. 6 फूटचा माणूस जो असेल त्याला 5 फूट हाईट असलेल्या माणसावर राज करण्याचा अधिकार आहे. पुरुषांना स्त्रियांवर राज करण्याचा अधिकार आहेत. आदिवासी लोक शिकलेले नाहीये, म्हणून आदिवासींनी जे गोरे लोक आहेत त्यांची दास्ता करावी, हा आहे फॅसिझम. सुपिरियरिटी ऑफ वन रेस ओव्हर अदर रेसेस. आणि एकात्म मानववाद हा विज्ञान आधारित आहे. विज्ञान काय सांगतो? या जगात 700 कोटी जे मानव आहेत, या सगळ्यांचा डीएनए एकसारखा आहे. तुमच्या आणि माझ्या डीएनए मध्ये फरक नाही. त्या डीएनएच्या काही ते अंश अनुवांशिक असतात, ज्याच्यामुळे माझा चेहरा आणि तुमचा चेहरा वेगवेगळा असतो. तेवढंच, त्यामध्ये खूप फरक नाही. पण टोटल डीएनए मानव जातीच्या, ह्युमन रेसच्या डीएनए हे कॉमन आहे. आणि किती कॉमन आहे हो? मानवाच्या डीए आणि तो काय बनमानुस, त्यांच्या डीएनए मध्ये 98%, 98% कॉमन आहे. 2% आपला डीएनए, मानवांच्या डीए त्या गोरिल्ला पासून वेगळं आहे. गोरिल्ला आपण त्यांचे वंशज आहोत. त्यांचे वंशज, त्यांचे पूर्वज आणि आपले पूर्वज कॉमन होते. आपण सगळे या धर्तीवरचे सगळे मानव एकमेकांचे भाऊ बंधू आहेत, हे विसरता कामा नये. हा आहे एकात्म मानववाद. एकात्म मानववाद समताच्या आधारात आहे. एकात्म मानववाद स्त्री आणि पुरुष मध्ये फरक नाही करत, गोरे आणि काळ्यामध्ये फरक करत नाही, आर्य आणि अनार्य मानत नाही, हिंदू मुसलमान मानत नाही, युरोपियन एशियन मानत नाही. एकात्म मानववाद प्रत्येक मानवाला फक्त आणि फक्त मानव, दॅट्स ऑल, दुसरा कुठलाही फरक नाही. म्हणून एकात्म मानववाद मध्ये जात त्याला मान्यता नाही, धार्मिक भिन्नता त्याला मान्यता नाही. एकात्म मानववाद याच्या हिशोबाने सगळे मानव एकसारखे आहेत. बरं मित्रांनो, आनंद आहे तुमच्याशी बोलता आला. तुम्हाला लक्षात आला असेल माझी मातृभाषा मराठी नाही, काही ग्रामॅटिकल चुका झाल्या असतील तर माफ करा. काय म्हणतात, भाषेची चूक झाली असेल, पण तत्वाची चूक झाली नसावी.